श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. हिंदू पंचांगानुसार सर्व पितरी अमावस्येचा प्रारंभ हा 1 ऑक्टोबरला रात्री 9:40 होणार असून 2 ऑक्टोबरला रात्री 2:19 असेल. या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके खूप प्रभावी मानले जातात. चला तर याबद्दलच आपण जाणून घेऊया की सर्व पितरी अमावस्येला आपल्याला कोणकोणते उपाय करायचे आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री 7 वेळा तुमच्यावरून उतरवून टाका. त्या लिंबाचे 4 तुकडे करून 4 दिशांना फेकून द्या. यामुळे करिअरमध्ये शुभलाभ होईल. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावा. यासाठी जी वात वापरणार आहात तर ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा. दिव्यात केसर किंवा तीळ घाला. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि कर्ज कमी होते. सर्व पितरी अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला. जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधात तुमच्या विरुद्ध काही करू शकणार नाही. तसेच या दिवशी तामसिक भोजन, नशा करणे, खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये. यामुळे पूर्वज नाराज होत असतात. सर्व पितरी अमावस्येला रात्री 5 लाल फुले आणि 5 प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या. यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते. सर्व पितरी अमावस्येला कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानले जाते. सकाळी स्नान आणि ध्यान करणं झाल्यानंतर चांदीचा नाग नागिनीची पूजा करावी. त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे. यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे काही ठरवले आहे तर ती कामे पूर्ण होतात. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी बाभूळच्या झाडाखाली पितरांसाठी भोजन ठेवावे. त्याचबरोबर कच्चे दूध, 2 लवंग, थोडे बतासे आणि काळे तीळ पितरांना अर्पण करावे. यामुळे करिअर आणि नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात. असे म्हणतात सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो. त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी, साखर, दूध, तीळ, तांदूळ अर्पण करावे, फुले अर्पण करावी आणि ओम पितृभ्य नमः या मंत्राचा जप करून 11 प्रदक्षिणा घालाव्या. त्यानंतर पितृस्तुक्ताचे पठण करावे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करावे. यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतात आणि पूर्वजांच्या कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते. सर्व पितरी अमावस्येला 2 पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे आणि गरजवंतांना खाऊ घालावे. मुंग्यांना थोडं पीठ आणि किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावे. हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात. आता हे उपाय तर आपण करणारच आहोत, पण ह्या उपायांबरोबर काही चुकाही आपल्याला प्रामुख्याने टाळायचे असतात. आता या चुका कोणकोणत्या आहेत, म्हणजेच आपल्याला घरामध्ये कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, जेणेकरून जर आपल्याकडनं ह्या चुका झाल्या तर त्याचे कोणते वाईट दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात, त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या अमावस्येला खूप महत्त्वाची अमावस्या आहे. या अमावस्येला आपल्याला काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगितलंच. आता चुका कोणत्या टाळायच्या आहेत ते बघा. आपल्याकडनं कोणत्याही प्राणीमात्राची, गरिबाची मारहाण होणार नाही किंवा आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या पितरांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर एक तरी गरिबाला थोडं तरी दान आपल्याला करायचं आहे. मग ते तुम्ही पैशांचं करा, अन्नदान करा, वस्त्रदान करा, तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही हे दान करू शकता. त्यानंतर आता कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. सर्वात पहिला आणि महत्त्वाचं म्हणजे तामसिक आहार. तामसिक आहारामध्ये कोणकोणते येतं तर मद्यपान, धूम्रपान, मांसाहार घरामध्येही करायचा नाही किंवा घराच्या बाहेरही जायचं नाही. मांस, मटण, मच्छी, अंडी चुकूनही या काळामध्ये खायचं नाही. म्हणजेच या सर्व पितरी अमावस्येला चुकूनही खायचं नाही. त्याच्यानंतर कांदा, लसूण हा पूर्णपणे वर्ज्य असतो. कांदा, लसूण जे आहे तर ते राहू आणि केतूचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे कांदा, लसूण हा या अमावस्येच्या वेळेस खाल्ला जात नाही. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे हा जो काळ आहे म्हणजेच सर्व पितरी अमावस्येचा हा जो एक दिवस आहे, या दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या भाज्या खायच्या नाही तर ते बघा. सर्वात महत्त्वाचं कोबीची भाजी आणि त्याचबरोबर भोपळ्याची जी भाजी आहे तर ही चुकूनही खायची नाही, कारण ती तामसिक आहारामध्ये येत असतं. वांग्याची भाजी चुकूनही खायची नाही, कारण ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या तामसिक आहारामध्ये मोडत असतात.
आणि या भाज्या खाल्ल्यामुळे देवी लक्ष्मी नाराजसुद्धा होऊ शकते. त्यामुळे ह्या भाज्या खाऊ नका. फक्त एक दिवस खाल्लं नाही तर काहीच होत नाही. त्यामुळे एक दिवस या भाज्या खाऊ नका. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कोणते कडधान्य आपल्याला खायचे नाहीत. तर कडधान्यांमध्ये बघा, तुम्हाला चुकूनही जे उडदाचे वडे असतात किंवा उडदाची जी डाळ असते तर ती चुकूनही या दिवशी खाल्ली जात नाही. मसुराची डाळ खाल्ली जात नाही. आणि काळे चणे ज्याला आपण काळे हरभरे म्हणतो बघा, तर तेही या दिवशी खाल्लं जात नाही. तर हे पदार्थ आपल्याला या सर्व पितरी अमावस्येला पूर्णपणे वर्ज्य करायचे आहेत. आता आपल्याकडनं काय होतं की ह्या चुका होतात, आपण हे खातो आणि मग आपण म्हणतो की मी खूप उपाय करते, खूप सेवा करते, मग त्याचं फळ मला का मिळत नाही? कारण बघा, उपायां आणि सेवांबरोबरच तितकंच महत्त्व कोणत्या गोष्टीला असतं तर नियमांना सुद्धा असतं. त्यामुळे हे नियम जर आपण पाळले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. तर हे उपायही करा, त्याचबरोबर हे नियमही पाळा. बघा, तुम्हाला खूप चांगला याचा फायदा होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.